नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रात सध्या खूप भीतीचं वातावरण आहे आणि विचित्र परिस्थिती आहे. म्हणजे गॅस सिलेंडर मिळायला उशीर होत आहे. काही ठिकाणी हॉटेल बंद पडले आहेत. लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पण हे सगळं गोष्ट झालेलं का आहे? याच्यामागं खरी काय गोष्ट आहे? का भारतात गॅस कमी पडतोय? काय झालंय काय नक्की? तर हा प्रश्न जो आहे हा जगाच्या राजकारणाशी जोडलेला प्रश्न आहे. गेल्या काही दिवसापासून मुंबई बेंगलोरमधून जवळजवळ 20% हॉटेल मालकांनी तक्रार केली की आम्हाला गॅस सिलेंडर मिळत नाही. त्याच्यामुळे 20% हॉटेल मालकांनी तक्रार केली म्हणण्यापेक्षा 20% हॉटेल बंद केली त्यांनी. हजारो हॉटेलला सिलेंडर मिळालं नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी हॉटेलं बंद ठेवलेली आहेत. आणि त्याच्यामुळंच म्हणजे भारतात जो आहे गॅसचा तुटवडा पडला आहे की काय झालं आहे आणि लोकांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की भारतात लोकांना एक सवय आहे की जी गोष्ट कमी आहे किंवा संपत आहे असं लक्षात आल्यावर लोक मुद्दाम साठा करून ठेवायला सुरुवात करतात आणि त्याच्यामुळं हे जास्तच प्रमाणात होत आहे. कारण जसं याच्या मागं मोठं कारण म्हणजे काय, मिडल ईस्ट मध्ये जरा तणावाचं वातावरण चालू आहे. इराण आणि तणावाचं जरा काय म्हणायचं, जरा मोठं जास्त तणावाचं वातावरण चालू आहे. मेन आहे हॉर्मुझ स्ट्रेट म्हणून आहे एक समुद्री वाट आहे छोटीशी आणि तिथून ज्यावेळी तेलाचा साठा किंवा गॅसचा साठा आपल्याकडे येत असतो त्यावेळी तिथं तणावाचं वातावरण असल्यामुळं आज तरी बातमी आल्यात की इराणने भरलेल्या तेलाच्या जहाजांवर सुद्धा मिसाईल फायर केलेले आहेत. मग अशामुळं जगातील खूप मोठा तेलाचा साठा तिकडून येत असल्यामुळं जगावर पूर्ण परिणाम झाला आहे तो फक्त. आणि भारत पण त्याला काय अपवाद नाही. त्याच्यामुळं भारतातही त्याचा परिणाम झालेला आहे आणि त्याच्यामुळं जो आपल्या LPG गॅसचा जो प्रॉब्लेम आहे तो तयार झालेला आहे. पण हा प्रॉब्लेम जास्त दिवस चालणार नाही. कारण आपल्याला रशियाने आपल्याला जो तेलाचा पुरवठा आहे, कच्च्या तेलाचा पुरवठा तो आपल्याकडे वळवला आहे. त्याच्यामुळे आपल्याला जास्त काही प्रॉब्लेम होणार नाही. पण जर पॅनिक होऊन लोकांनी जर जास्त गॅसच्या टाक्या, कमर्शियल टाक्या वगैरे विकत घ्यायला सुरुवात केली तर मात्र हा प्रॉब्लेम जरा जास्त दिवस टिकू शकतो. बाकी असं जर आपण म्हणायला गेलं तर तसं जास्त मोठा काही सध्या इश्यू नाही आहे. पण पॅनिक होऊन ज्यावेळी मार्केटमध्ये कोणत्याही वस्तूला ज्यावेळी खरेदी वाढते त्यावेळी प्रॉब्लेम हा दुसऱ्या ग्राहकांना निर्माण होतोच. आणि हाच काही प्रॉब्लेम झालेला आहे. ह्यामध्ये इराण आणि इस्रायल आणि इराणच्या विरोधात इस्रायल आणि US अमेरिका यामध्ये सध्या युद्ध चालू आहे खूप मोठ्या प्रमाणात. त्याच्यामुळे ही सगळी वस्तुस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे. जर तुम्हाला इराण आणि इस्रायल यांच्याबद्दल युद्ध का चालू आहे हे जर माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. आपण त्याबद्दल एक व्हिडिओ नक्की बनवूया. आणि जास्त पॅनिक होऊ नका. थोड्या दिवसामध्ये हा जो गॅसचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व होणार आहे आणि होऊन जाईल. कारण आपण आता सध्या त्या रूटवर जास्त अवलंबून नाही आहोत. आपण दुसऱ्या बाजूने तेल आपला भारत घेत आहे. त्याच्यामुळे जास्त प्रॉब्लेमचा विषय नाही आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला याबद्दल काय वाटतं आहे. आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आम्हाला फॉलो देखील करू शकता. चला, जय हिंद.